समाज सेवा में अग्रसर केयर ऑफ नेचर सामाजिक सर्पमित्र संस्था ने अपना तीसरा स्थापना दिवस शुक्रवार को केलवनी गांव में धूमधाम के साथ मनाया। इस कार्यक्रम के लिए वेश्वी के पूर्व सरपंच नरेंद्र मुंबईकर, केलवनी गांव के सरपंच संजय पाटिल, आगरी हास्य सम्राट संजीवन म्हात्रे, संस्था के अध्यक्ष राजू मुंबईकर आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान याल तर हसाल इस कॉमेडी शो के 200 प्रयोग पूरे होने के उपलक्ष्य में आगरी हास्य सम्राट संजीवन म्हात्रे का सत्कार किया गया। तो वहीं केलवनी ग्राम वासियों को आपातकालीन परिस्थिति के लिए वेश्वी के पूर्व सरपंच नरेंद्र मुंबईकर ने एम्बुलेंस प्रदान की है, जिसका लोकार्पण सरपंच संजय पाटिल के हाथों किया गया। इस दौरान संस्था के अध्यक्ष राजू मुंबईकर ने अपनी भावनाएं जाहिर की। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी आगरी भाषा आहे, आपल्याकडची लोक एखाद्या शहरामध्ये गेल्यावर आगरी भाषा बोलायला लाजतात आणि बोलता बोलता कुठेतरी वेगळंच बोलून जातात आणि बोलता बोलता असं होतोय की तिथं आपला असा होऊन जातोय। कारण आपल्या आगरीचा आपल्याला अभिमान हवा आहे। संजीवन म्हात्रे सर हे फक्त आगरी भाषेवर न देता विचार न देता ते स्वतः मोटिवेशन आहे। एसव्हीएस टेलिकॉम कंपनीचे स्वतः ते मालक आहे। 3 तास हसवणारा असा हा माणूस खरंच अनेक टीव्हीवर ऑफर येताना कुठल्याही ऑफरला बळी न पडता स्वतः कार्यक्रम करून फक्त आगरी भाषेवर कार्य करणारा हा हिरा अख्ख्या महाराष्ट्रात असा प्रज्वलित राहो ही मी परमेश्वराला विनंती करतोय। तो इस अवसर पर संजीवन म्हात्रे ने भी अपनी कविता उपस्थितों को सुनाई, जिससे दर्शक काफी उत्साही दिखे। खरं म्हणजे भाषण करणे हा माझा पिंडच नाही आहे। मला लोकांना हसवायला आवडतं, परंतु आज काय बोलू असं झालं, कारण 2.5 तास मी बोलतो, मला प्रश्न पडत नाही, पण आता अशा वेळी प्रश्न पडतो की भाषण या सत्काराला उत्तर देताना गहीवरून आलोय। कारण 205 कार्यक्रम पूर्ण केले। ज्यावेळी माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की आपण एकतर उरणच्या टाउन हॉल मध्ये तरी कार्यक्रम करूया मोठा किंवा विष्णुदास भावेमधून करूया, परंतु ज्या रसिक माय बाप प्रेक्षकांनी तुमच्यामुळे संजीवन म्हात्रे महाराष्ट्रात पोहोचलाय, म्हणून मी ठरवलं की कुठल्या तरी गावातच हा कार्यक्रम झाला पाहिजे। आणि त्याच्यानंतर हा सुवर्णयोग आला की केळवणी गावात मला यायला मिळतंय, ही एक मोठी गोष्ट आहे। अनेक कटकटी टक्का सोडवण्यासाठी अनेक खटपटी लटपटी हजारो दिशांना धावून सापडत नाही अर्थ, हजारो दिशांना धावून सापडत नाही अर्थ, कित्येक प्रयत्न केला पण साधत नाही परमार्थ, कित्येक प्रयत्न केले पण साधत नाही परमार्थ। थांबाया वळणार, थांबाया वळणार आणि विसावा थोडे, थांबाया वळणावर आणि विसावा थोडे, कदाचित तुम्हाला सुटेल तुमच्या आयुष्याचे कोडे।